This lecture is related to the pin diagram of 8051 microcontroller. In previous lecture, we have already discussed about the architecture of 8051 microcontroller. Now, the next one is pin configuration of 8051 microcontroller. तर पिन कॉन्फिगरेशन जे आहे मायक्रोकंट्रोलरचं याच्यामध्ये टोटल 40 पिन असतात. टोटल 40 पिन स्टार्टिंग फ्रॉम द 1 टू एंड ॲट द 14. ओके, ह्या 40 पिन ज्या आहेत या तुम्हाला एक्सटर्नल ओरलच्या वेळेला विचारलं जाईल की प्रत्येक पिनचं वर्किंग काय आहे आणि त्या कोणत्या पोर्टशी रिलेटेड आहेत. आता पोर्ट म्हणजे काय तर ऑलरेडी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे इनपुट आउटपुट पोर्ट असतात. मग इनपुट म्हणजे पोर्ट कोणते तर डाटा तुम्हाला इनपुट साईडला येण्यासाठी आउटपुट साईडला जाण्यासाठी इनपुट आउटपुट पोर्ट असतात. हे पोर्ट म्हणजे तुम्हाला सांगितलेलं की USB पोर्ट जिथं आपण पेनड्राईव्ह वगैरे जोडतो PCला किंवा मेमरी कार्ड जोडतो, हे काय झाले इनपुट आउटपुट पोर्ट. त्याप्रमाणे मायक्रो कंट्रोलरला टोटल 4 पोर्ट असतात. पोर्ट इंडिकेटेड बाय द P0, देन P1, देन P2 अँड लास्ट वन इज P3. बघा इथं जे आहे ना तो पोर्ट 0 आहे. 39 पिन ते पिन नंबर 32. त्यानंतर पोर्ट 1 हा इथून इथं आहे बघा इथंपर्यंत. म्हणजे पोर्ट 1 स्टार्टिंग फ्रॉम द पिन नंबर 1 अँड एंड्स ॲट द पिन नंबर 8. ओके, त्यानंतर पोर्ट 2 जो आहे ना तो इथं आहे बघा. पोर्ट 2 हा जो आहे तो इथं आहे. तो किती नंबरच्या पिनला आहे तर 21 to 28. अँड लास्ट वन पोर्ट इज पोर्ट 3. पोर्ट 3 हा इथंपर्यंत स्टार्टिंग फ्रॉम 10 अँड एंड्स ॲट द 17. बरोबर. आणि याच्या व्यतिरिक्त आता प्रत्येक पोर्ट हा किती पिनचा असतो तर पोर्ट हा 8 पिनचा असतो, म्हणजेच 8 बीट असतो. ओके, अशा ह्या 4 पोर्ट म्हणजेच किती हे झाले तर 4 पोर्ट म्हणजे किती झाले 32 पिन. राईट. मग रिमेनिंग पिन जे आहेत टोटल पिन किती आहेत 40. त्यापैकी 32 पिन्स आर यूज्ड बाय द पोर्ट्स अँड द रिमेनिंग पिन्स आर रिलेटेड विथ द स्पेशल पर्पज. तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्पेशल पर्पज आहे. आपण 1 बाय 1 सगळ्या पिन आहेत त्या बघायच्या आहेत. पहिल्यांदा काय संपूया की पहिला पोर्टशी रिलेटेड आहेत त्या संपूया. सगळं रब करतो मी म्हणजे एक्सप्लेन करायला मला देखील सोपं जाईल. ओके, आता यामध्ये ज्या आहेत त्या पोर्ट नंबर 0 कुठून कुठंपर्यंत आहे तर पोर्ट 0 स्टार्टेड ॲट द पिन नंबर 32 अँड एंड्स ॲट द 39. ओके, आता हे जर ह्या पोर्ट 0च्या पिन ह्या तुम्हाला इनपुट म्हणून पण वापरता येतात आणखी आउटपुट म्हणून पण वापरता येतात. पण त्याच्याशी एक नियम असा आहे की जर ह्या पिन तुम्हाला यूज करायच्या असतील तर तुम्हाला एक्सटर्नल पुलअप रेजिस्टर आहेत ते प्रत्येक पिनला जोडायचे असतात. आता ते म्हणजे काय बघा तर हे जी पिन आहे ना ही पिन, ह्या पिनला इथं असा रेजिस्टर जोडायचा, ह्या पिनला इथं असा रेजिस्टर जोडायचा, असं सगळ्यांना सगळ्या पोर्ट 0ला असा रेजिस्टर जोडायचे. हे म्हणायचे पुलअप रेजिस्टर, एक्सटर्नल पुलअप रेजिस्टर. आता एकाच कुठल्या तरी आपल्याला ह्यामध्ये जे असतो ना त्याला पुलअप रेजिस्टर हा इनबिल्ट असतो, इंटरनली असतो. तो म्हणजे कोण आहे पोर्ट 1. पोर्ट 1ला फक्त इंटरनली पुलअप रेजिस्टर असतात. बाकीच्याला सगळ्याला काय असणार आहेत तर आपल्याला बाहेरून काही वेळेला पुलअप रेजिस्टर हे जोडायचे आहेत. मी तुम्हाला 1 बाय 1 त्यावेळेला एक्सप्लेन करतो. पुलअप रेजिस्टर आहेत ते काहींना इंटरनली आहेत, काहींना आपल्याला एक्सटर्नली जोडावे लागतात. पोर्ट 0साठी आपण काय करणार आहे एक्सटर्नली जोडणार आहे बाहेरून. कधी वेन वी वॉन्ट टू यूज द पोर्ट 0
at that time we have to use external pull-up resistor for the port 0, right? हा झाला पोर्ट 0 इथंपर्यंत 32 to 39, करेक्ट. आता ह्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, तर एक तर तो इनपुट म्हणून वापरणार आहे किंवा तो आउटपुट म्हणून तुम्ही वापरणार आहे. मग जर तुम्हाला तो पोर्ट जो आहे तो इनपुट म्हणून यूज करायचा असेल, मग काय करणार तुम्ही, तर प्रोग्रॅममध्ये त्यावेळेला तुम्ही काय लिहिणार, 1 त्याच्या प्रत्येक बीटला म्हणजे इथं तो 1 1 1 1 1 सगळीकडे तुम्ही लिहिला ना, तर म्हणायचं की हा तुम्ही इनपुट म्हणून वापरला. आणखी जर सगळीकडं तुम्ही 0 0 लिहिला, टोटल किती बीट आहेत त्याचे, 8 बीट आहेत रे पोर्ट 0चे, तिथं 0 लिहिला ना तर तो आउटपुट म्हणून वापरायचा. ओके. आता त्यानंतर शेवटचा मुद्दा पोर्ट 0 बद्दलचा हा आहे की पोर्ट 0 हा तुम्हाला 8 बीटचा आहे, प्लस तो तुम्हाला यूज करायचा असेल तर एक्सटर्नल पुलअप रेजिस्टर लावायचे आहेत, प्लस तुम्हाला जर तो इनपुट म्हणून वापरायचा असेल तर 1 मेन्शन करायचा आहे, आउटपुट म्हणून वापरायचं असेल तर 0 मेन्शन करायचं आहे. आता पॅरलल त्याचे आणखी काही वर्क आहे का, तर आहे. काय, तर AD असं लिहिलेलं आहे बघा त्याच्यासमोर. काय लिहिले, AD0, AD1, AD2 अप टू द AD7. त्याच्यामध्ये A म्हणजे काय, तर A म्हणजे ॲड्रेस, आणखी D म्हणजे काय, तर D म्हणजे डाटा. म्हणजे हा ॲड्रेस आणि डाटा ह्यांच्या बीट स्टोअर करायसाठी देखील वापरला जातो. ओके. मग हे कुणाचे, तर लोअर बीटचे. लोअर बीट म्हणजे 0 to 7 यांना म्हणायचं लोअर बीट. मग हायर बीट कोण, हायर बीट म्हणजे 8 to 15. ओके. म्हणजे आता मी पुन्हा एकदा पोर्ट 0 पूर्ण रिपीट करतो. 8051 मायक्रो कंट्रोलर हा 40 पिनचा आहे. त्या 40 पिनपैकी प्रत्येक पोर्टला 8 पिन लागणार आहेत. प्रत्येक पोर्ट हा 8 पिनचा असून टोटल 4 पोर्ट आहेत. त्यामुळं आपण किती पिन यूज करणार, 32 पिन. रिमेनिंग 8 पिन्स आर स्पेशल पर्पज पिन्स. ओके. आता ह्यामध्ये जो पोर्ट 0 आपण पहिल्यांदा बघत आहोत तो पिन नंबर 32 to 39 पर्यंत आहे. हे सगळं तुम्हाला तोंडपाठ करावं लागणार आहे, कुठून कुठं पिन असतात त्या. 32 ते 39 पर्यंत. पोर्ट 0च्या पिन P0.0, 0.1, 0.2 म्हणजे P0.3 असा अप टू द P0.7. टोटल 8 पिन झाल्या. ह्या पिन ज्या आहेत ह्या तुम्हाला जर यूज करायच्या असतील तर काय करणार तुम्ही, एक्सटर्नल पुलअप रेजिस्टर यूज करणार, राईट. एक्सटर्नल पुलअप रेजिस्टर यूज केल्यानंतर जर तुम्हाला तो इनपुट म्हणून वापरायचा असेल तर काय मेन्शन करायचं, त्याच्यावरती तुम्ही मेन्शन करायचं की तो 1 म्हणून. आणि जर आउटपुट म्हणून यूज करायचं असेल तर देन यू हॅव टू राईट 0 ऑन ईच बीट, राईट. ऑल्सो पोर्ट 0 pins are used for the address and data of the lower bit to store the address and data of the lower bit, correct. This is all about the port 0. तर याचं वर्किंग जे आहे ते मी या स्लाईडमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पोर्ट 0 जे काय एक्सप्लेन केले ना तेच सगळं आहे. तुम्ही ते 1 by 1 बघून घेऊ शकताय. सेम पॉईंट आहेत जे मी एक्सप्लेन केलेले आहेत ते. नेक्स्ट आहे ते पोर्ट 1. हा इथं आहे बघा. पोर्ट 1 इज 8 बीट पोर्ट. इट डज नॉट नीड पुलअप रेजिस्टर. याला पुलअप रेजिस्टरची आवश्यकता नाही. आता ज्या वेळेला मी आवश्यकता नाही असं म्हणतोय ना त्यावेळी तुम्ही समजून जावा की इंटरनली पुलअप रेजिस्टर आहेत ते यूज केलेले आहेत. इंटरनली म्हणजेच मायक्रो कंट्रोलरचा जो चिप आहे, IC आहे, इंटिग्रेटेड चिप, त्याच्यामध्येच पोर्ट 1साठी पुलअप रेजिस्टर हे वापरलेले आहेत. पोर्ट 0ला वापरलेले नव्हते. क्लिअर. ओके. सिमिलरली इफ वी वॉन्ट टू यूज इट ॲज अ इनपुट देन राईट 1 ऑन ईच बीट. अदरवाईज इट विल बी राईट
फॉर द आउटपुट ॲज अ 0. 0 जर प्रत्येक बीटवरती लिहिला तर तुम्ही आउटपुट म्हणून वापरणार. 1 जर प्रत्येक बीटवरती लिहिला तर तुम्ही इनपुट म्हणून वापरणार. करेक्ट. आता हा जो पोर्ट आहे तो अदर पर्पजसाठी नाही आहे. म्हणजे हा इथला बघा AD0 आणि AD7 लिहिला आहे ना, म्हणजे टू स्टोअर द ॲड्रेस अँड डेटा ऑफ द लोअर बीट. तसं हा काय स्टोअर करायसाठी वापरलेला नाही आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त याचं दुसरं काही काम नाही. करेक्ट. देन द नेक्स्ट वन इज पोर्ट 2. पोर्ट 2 इज ऑल्सो ॲज अन 8-bit पोर्ट. Port 2 also does not need pull-up resistor because it has a pull-up resistors internally. Okay. The next one is, if we want to use it as an input, then write 1 on its bit. प्रोग्रॅमिंग करताना बरोबर. आणि जर 0 लिहिला तर तो काय म्हणून वापरायचा, साहजिकच आउटपुट म्हणून. आता याचा अदर पर्पज यूज का आहे का, तर आहे बघा. ए लिहिले ना, A15, A14, A13, A12, अप टू द A8, म्हणजे 21 ते 28 नंबरच्या पिन ह्या पोर्ट 2च्या आहेत बरोबर. आणि तिथं ॲड्रेस लिहिला आहे बघा, डाटा लिहिलेला नाही. म्हणजे हा काय स्टोअर करतो, ॲड्रेस स्टोअर करतो. कुणाचा, लोअर बीटचा की हायर बीटचा. पहिल्यांदाच मी तुम्हाला म्हटलो की 0 to 7 आहेत ते लोअर बीट आहेत, आणखी 8 to 15 आहेत ते हायर बीट आहेत. समजते. म्हणजेच आपण काय करणार आहे, तर इथं हायर बीटचा ॲड्रेस स्टोअर करून ठेवण्यासाठी याचा यूज करणार आहोत. क्लिअर. देन द लास्ट पोर्ट इज पोर्ट 3. पोर्ट 3 इज ऑल्सो ॲज अ 8-bit पोर्ट. हा देखील 8 बीटचाच पोर्ट आहे. आता या पोर्टच्या पिन ज्या आहेत त्या स्टार्टिंग फ्रॉम द 10 अँड एंड्स ॲट द 17. करेक्ट. त्यामध्ये हा देखील जो पोर्ट आहे, या पोर्टमध्ये आपण काय करणार आहे बघा, तर याला देखील एक्सटर्नल पुलअप रेजिस्टरची आवश्यकता नाही. का, तर इंटरनली याच्यामध्ये देखील पुलअप रेजिस्टर वापरलेला आहे. म्हणजेच पोर्ट 1, पोर्ट 2 अँड पोर्ट 3 हॅज इंटरनल पुलअप रेजिस्टर. त्यामुळे तो तुम्ही लगेच यूज करू शकता. आता हे काय सांगायला लागलो मी तुम्हाला असं वाटेल की बाबा काय पुलअप रेजिस्टर जोडायचे. जर ज्या वेळेला आपण प्रोजेक्ट करणार आहे बघा मोठे तुमचे फायनलचे, त्यावेळेला तुम्हाला जर पोर्ट 0 वापरायचं असेल ना, तरच तुम्ही बाहेरून रेजिस्टर त्याला जोडणार आहे, सोल्डरिंग करणार. आणि जर तुम्हाला पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3 वापरायचं असेल तर तुम्ही सोल्डरिंग वगैरे काही करणार नाही, कारण इंटरनली त्याला रेजिस्टन्स असणार आहे. क्लिअर. त्यावेळेला आणखी मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला पोर्ट 3 हा जर यूज करायचा असेल तर हे कॉमन पॉईंट आहे की हा जर तुम्हाला इनपुट म्हणून वापरायचा असेल तर प्रोग्रॅम करताना प्रत्येक बीटवरती 1 मेन्शन करा. आणि जर तुम्हाला हा यूज करायचा असेल आउटपुट म्हणून तर 0 म्हणून मेन्शन करा. राईट. आता त्याचा पॅरलल यूज काय आहे का, तर आहे. सगळ्यात महत्त्वाचा पोर्ट जर तुम्ही कुठला विचारलात तर तो म्हणजे पोर्ट 3 आहे. कारण पोर्ट 3च्या प्रत्येक पिनचं काही ना काहीतरी स्पेशल फंक्शन आहे. पिन डायग्रॅमवरती तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारला जाईलच. त्यामध्ये जर खास करून प्रश्न विचारला जाईल तर तो म्हणजे पोर्ट 3शी रिलेटेड. ओके. कारण त्याचं स्पेशल फंक्शनिंग जास्त आहे. पोर्ट 3ची जी पहिली पिन आहे ती काय मेन्शन केलेली आहे बघा, RxD. RxD म्हणजे काय, तर रिसीव डेटा. म्हणजेच बाहेरून तुम्ही काही जर जोडलेला असाल तर तो डेटा आहे तो मायक्रो कंट्रोलरवरती रिसीव करा. त्यासाठी कोणती पिन आहे, P3.0. त्यानंतर नेक्स्ट वन इज TXD. आता TXD काय इंडिकेट करते, तर ट्रान्समिट डेटा. मायक्रो कंट्रोलरपासून तुम्हाला बाहेर कुणाला तर डाटा द्यायचा असेल तर तो काय झाला, ट्रान्समिट डेटा. देन द नेक्स्ट वन इज P3.2 इंटरप्ट 0. मी तुम्हाला म्हटलेलो बघा इंटरप्टचे देखील टाईप्स असतात. म्हणजे मी लेक्चर घ्यायला लागलो आहे, यांनी बोलवलं त्यांनी बोलवलं असं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं. त्यामध्ये देखील इंटरप्ट आहेत.
इंटरप्ट म्हणजे अडथळा आणणारे, किंवा त्यांचं म्हणणं असतं की प्रायोरिटी मला द्या, महत्त्व पहिला मला द्या, तसा इंटरप्ट 0, इंटरप्ट 1, टायमर 0, टायमर 1, टायमर 0, टायमर 1 हे देखील एक प्रकारचे इंटरप्टच आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे ते P3.6 हा राईट बार. राईट बार म्हणजे ही जर पिन, थांबा इथं सांगतो मी तुम्हाला व्यवस्थित. राईट बार याच्या डोक्यावरती बार असतो, ते डॅश लिहिले आहे बघा आरच्या बाजूला, तो म्हणजे बार इंडिकेट. म्हणजे ही पिन आहे ती ॲक्टिव्ह लो आहे. ॲक्टिव्ह लो म्हणजे काय, याला जर तुम्ही 0 दिला तर त्याचा बार त्याच्यापासून काय तयार झाला 1. म्हणजे याला ॲक्च्युली तुम्ही 0 केला ना P3.6ला की तो ऑन झाला. म्हणजे ॲक्टिव्ह लो सिग्नल दिला, 0 सिग्नल दिला की तो ॲक्टिव्ह होणार. सिमिलरली P3.7 काय सांगते, तर राईट बार म्हणजे तुम्ही त्याला 0 दिला की तो काय करणार 1 करणार. म्हणजेच P3.6 and P3.7 आर द ॲक्टिव्ह लो पिन्स. त्या पिनला जर तुम्ही इनपुट 0 दिला तर तुम्हाला त्या पिन ऑन होणार आहेत. RD बार काय इंडिकेट करतं, रीड. WR काय इंडिकेट करतं, राईट. म्हणजेच P3 हा पोर्ट सगळ्यात महत्त्वाचा, कारण त्याच्यात प्रत्येक पिनला स्पेशल फंक्शन आहे. RxD रिसीव डेटा, TXD ट्रान्समिट डेटा, INT0 इंटरप्ट 0, INT1 इंटरप्ट 1, T0 टायमर 0, T1 टायमर 1, WR बार, राईट बार, RD बार, रीड बार. करेक्ट. ह्या प्रत्येकाचं फंक्शन मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे पोर्ट 1चं. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ते, हे जे आहे ते पोर्ट 2चं, हे जे आहे ते पोर्ट 3चं. आणि स्पेशल पिन आहेत त्याचं देखील वर्किंग तुम्हाला इथं मी मेन्शन केलेलं आहे. ते तुम्हाला मी इथंच एक्सप्लेन करतो. आता 1 नंबरपासून येऊया. सगळ्या पिन एक्सप्लेन केलेत का बघूया. 1 ते 8 एक्सप्लेन केलेलं आहे, कारण ती पोर्टमध्येच येतं. 9 नंबरची पिन आहे ती रिसेट पिन. ह्या रिसेट पिनचा यूज काय बघा, वेन वी आर गोईंग टू स्टक ॲट द एनी प्रोग्रॅमिंग टायमिंग, ओके, ॲट दॅट टाईम वी वॉन्ट टू रिस्टार्ट द फंक्शनिंग. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही अडकलात, स्टक झाला, तर तुम्हाला असं वाटलं की बाबा आता मला काय करायचं आहे, प्रोग्रॅमिंग पुन्हा करायचं आहे. त्यावेळेला तुम्ही काय करणार, पिन नंबर 9 आहे ती पुश करणार, रिसेट. साहजिकच ज्यावेळेला तुमचा मोबाईल हँग होतो आहे बघा, त्यावेळेला तुम्ही काय करताय, तर रिबूट करताय किंवा रिस्टार्ट करताय किंवा रिसेट त्याला म्हणायचं. म्हणजेच प्रॉपर फंक्शनिंग होण्यासाठी जे बटन यूज केलं जातं, वेन वी आर स्टक्ड ॲट द सर्टन लेवल इन द प्रोग्रॅमिंग, ॲट दॅट टाईम रिसेट पिन इज यूज्ड. ही काय करते, सगळं प्रोग्रॅम आहे तो पुन्हा रिस्टार्ट करते. ओके. 9 नंबर झाली. त्यानंतर पिन 10 ते पिन 17 ह्या तर पोर्ट 3च्या आहेत, एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता XTAL2 आणि XTAL1 म्हणजे काय. एक्स म्हणजे क्रिस्टल. क्रिसमसचं जसं एक्स असतं तसं क्रिस्टलचं एक्स. LTA1 क्रिस्टलसाठी ते लिहिलं आहे, क्रिससाठी एक्स आणि पूर्ण ते LTA क्रिस्टलसाठी मिळून. क्रिस्टल 1, क्रिस्टल 2. क्रिस्टल 1 कशासाठी, इनपुटसाठी. क्रिस्टल 2 कशासाठी, आउटपुटसाठी. म्हणजे क्रिस्टल 1 आणि क्रिस्टल 2 पासून तुम्हाला काय मिळणार आहे, फ्रिक्वेन्सी जनरेट होणार. हा सगळा मायक्रो कंट्रोलर कशावरती चालतो आहे, फ्रिक्वेन्सीवरती, बरोबर. फ्रिक्वेन्सी किती असणार आहे ती 11.0592 मेगाहर्ट्स. ओके. ते मी तुम्हाला सगळं आर्किटेक्चर आणि ब्लॉक डायग्राममध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. त्यानंतर पिन नंबर 20. पिन नंबर 20 नंतर मी डायरेक्ट पिन नंबर 40 सांगणार आहे, कारण ह्या दोन्ही एकमेकाला जोडूनच येतात. जोडून म्हणजे ही असेल तर ती, ती असेल तर ही, एकच पिन ही उपयोगात पडत नाही. म्हणजे 20 असेल तर 40 बाय डिफॉल्ट असणारच, आणि 40 असेल तर बाय डिफॉल्ट 20 येणारच, राईट. कारण का, तर VCC हा सप्लाय तुम्हाला 40 नंबरच्या पिनकडून मिळणार आहे. तो त्याचा पाथ कधी कवर होणार, जर ग्राउंडची पिन असेल तर.
ग्राउंड नसेल तर सप्लाय येणार नाही, सप्लाय नसेल तर तुम्हाला हा मायक्रो कंट्रोलर सुरू होणार नाही. म्हणून पिन नंबर 20 इज फॉर द ग्राउंडिंग, पिन नंबर 40 इज फॉर द सप्लाय. राईट. तर राहिल्या शिल्लक कोणत्या पिन, तर 29, 30 आणि 31. बाकीच्या सगळ्या आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. 29 नंबर इज PSEN. इट इज यूज्ड फॉर द प्रोग्रॅम स्टोअर इनेबल. तुम्हाला तो प्रोग्रॅम स्टोअर करून ठेवायचा आहे, त्यावेळेला ही पिन आहे ती तुम्ही यूज करणार. त्यानंतर नेक्स्ट आहे ते ALE म्हणजे ॲड्रेस लॅच इनेबलची पिन. आणि लास्ट वन आहे ती म्हणजे कोणती पिन, तर EA पिन नंबर 31. ती आहे ती एक्सटर्नल ॲक्सेस. बाहेरून तुम्हाला काहीतरी डाटा घ्यायचा आहे, एक्सटर्नल ॲक्सेस, त्यावेळेला ही पिन आहे ती ऑन केली जाते. सिमिलरली जशा रीड आणि राईट बार ह्या पिन ॲक्टिव्ह लो पिन आहेत, त्याचप्रमाणे ही पिन देखील जी आहे ती ॲक्टिव्ह लोच पिन आहे, EA पिन. राईट. याचं जे फंक्शनिंग आहे ते तुम्हाला मी इथं एक्सप्लेन केलेलं आहे. रिसेट, क्रिस्टल 1, क्रिस्टल 2, VSS म्हणजेच VCC, PSEN, ALE, EA. ओके. VSS म्हणजे ग्राउंड आणि VCC आहे ती इथं आहे. क्लिअर. तुम्हाला पिन आता पूर्ण समजली असेल. ते लिहून एकदा काढा, ती डायग्रॅम वगैरे काढा. नेक्स्ट लेक्चरला आपण मेमरी ऑर्गनायझेशन घेऊया.